नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण अगदी कोमल ग्रह जो आहे ना आपला चंद्र, त्याला घेऊन पुढे जाऊया. त्याला नीचीचा असताना षष्ठ अष्टम द्वादशामध्ये त्याला काय त्रास होतो का, तो काही चांगलं करतो का बघूया. चंद्र हा नीचीचा वृश्चिक राशीमध्ये होतो. वृश्चिक राशीमध्ये 3 ते 3.5 अंशापर्यंत 3:20 पर्यंत हा नीचीचे परिणाम देतो. म्हणजे काय तर वृश्चिक रास ही अष्टम स्थानामधली गूढ गोष्टी दाखवणारी रास आहे. तिचा स्वामी मंगळ आहे आणि हा रागाचा कारक आहे. हा काही कोमल ग्रह नाही आहे. त्यामुळे अष्टम स्थानाच्या या मंगळाच्या राशीत जरी मित्राच्या घरी चंद्र जात असला तरी त्याला खुलं वातावरण मिळत नाही. त्याला कंट्रोल्ड भावना कराव्या लागतात आणि चंद्र आता भावनेचा कारक आहे, आईचा कारक आहे. म्हणून इथे नीचीचा असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात तो वाईट परिणाम देत नाही. मानसिकतेवर आणि निर्णय क्षमतेवर माणसाच्या परिणाम होतो जर षष्ठात नीचीचा चंद्र असेल तर. हे प्रॅक्टिकल लाईफचं स्थान आहे. इथे काम करताना माणूस अति विचार करतो, ओव्हर थिंकिंग, आणि हे नकारात्मक विचार असतात. त्यामुळे भावनात्मकतेमध्ये अस्थिरता निर्माण होते. एकूणच नीचभंग जरी झाला याचा, म्हणजे वृश्चिकेमध्ये चंद्र आहे आणि त्याच्याबरोबर मंगळ पण आहे, तर या चंद्राचा नीचभंग झाला. पण आहे तिथे चंद्र नीचीचेच परिणाम देतो. आणि मुळात इथे माणसाकडे जो ड्राईव्ह पाहिजे प्रगतीचा, पुढे जाण्याची इच्छा आणि आकांक्षा, महत्त्वाकांक्षा पाहिजे, ती नसते या माणसाकडे. आणि दुसरी गोष्ट, आईच्या आरोग्याच्या समस्या याला दिसतात. कारण आई चंद्र आहे आणि इथे हा नीचीचा मंगळ आल्यामुळे शत्रुग्रहाबरोबर जर हा मंगळ असेल किंवा राहू बरोबर असेल त्रिकस्थानामध्ये, मग तर तो अजिबात चांगला नाही. हा थोडा व्यसनाधीनतेकडे जातो. याच्यानंतर बघूया अष्टमामध्ये नीचीचा चंद्र. अष्टम स्थान हे चढउताराचं स्थान, अचानक गोष्टी दाखवणारं स्थान, हे मंगळाचं स्थान आहे. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो माणसाच्या. कारण चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक आहे आणि इथे तो नीचीचा झाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळत नाही. हार्मोनल असंतुलन होतं व्यक्तीचं. कारण चंद्र हा जसा जलाचा कारक तसा प्रवाही वस्तूंचा कारक आहे आणि तो नीचीचा झाल्यामुळे हार्मोन्समध्ये प्रॉब्लेम होतो माणसाच्या. हार्मोनल गुंतागुंत होते. पण अष्टमस्थान हे गूढ ज्ञानाचं स्थान आहेच. त्यामुळे गूढ ज्ञानाकडे जाण्याची मात्र आवड असते. या चंद्राचा जेव्हा अष्टमामध्ये किंवा षष्ठामध्ये हा नीचीचा असतो त्यावेळेला चांदी वापरा आणि शिव उपासना करा किंवा ओम नमः शिवायचा जप करा, असे उपाय करावे लागतात. आता अष्टमानंतर बघूया व्ययातला नीचीचा चंद्र. व्ययस्थान हे तसंही तोट्याचं स्थान आहे. तोटे किंवा आयसोलेशन, हॉस्पिटलायझेशन आणि गूढ ज्ञान इथे, कारण हे पराज्ञानाचं स्थान आहे. इथे जेव्हा व्ययामध्ये नीचीचा चंद्र येतो तेव्हा मुळातच व्ययातला चंद्र हा डोक्यामध्ये सतत विचार घेऊन असतो. अनावश्यक विचार याच्या मनामध्ये येतात. भले तो उच्चीचा असला तरीसुद्धा त्याच्या मनात विचार अखंड येत राहतात. पैसा खर्च होतो, पण माणसाचं परदेशात घर असतं आणि मंगळाशी याचा परिवर्तन योग होत असेल तर तो फारच चांगला परिणाम देतो. पण एकूण व्ययामध्ये येणारा नीचीचा चंद्र मनाचा व्यय करतो. ओम नमः शिवाय हा जप करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आपापल्या कुंडलीमध्ये चंद्र बघा, नीचीचे आहेत का, उच्चीचे आहेत का, चांगले आहेत का, शत्रूच्या घरी आहेत का, मित्राच्या घरी आहेत. हळूहळू तुम्हाला कळायला लागलं ना ग्रह कसे तपासायचे. त्याच्यासाठी तर मी हे एपिसोड करते आहे. कसा वाटतोय तुम्हाला एपिसोड सांगा. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे त्रिकस्थानातले जे नीचीचे ग्रह आहेत ते आपल्याला बघता येतील. तोपर्यंत बाय बाय.